मित्रांनो वाघ दिसला आपल्याला पहा. आवळे बघा आवळे बरेच आलेत. हा लसूण मित्रांनो, लसूण बघा एवढा झालाय आपला. पहिले लोड नाही घ्यायचा मित्रांनो, आपलंच वावर आहे, आपल्यालाच करायचंय, कोणी येऊन करणार नाही आणि नाही केलं तरी आपल्याला कोण म्हणणार नाही. तर मित्रांनो तुम्हाला खूप दिवसांनी मला पाहायला भेटलं, कारण आज भेटून आलाय गावाला खूप दिवसांनंतर. आणि गावाला आल्या आल्या त्याला बाबांनी काम लावले फणायसाठी, तो फणतोय तिकडं आणि मला व्लॉग चालू करायला सांगितलाय. स्वागत तुमच्या आपल्या 360 ब्लॉग्स मध्ये. आणि बघा मग तो काय कसं फणतोय काय. बघा मित्रांनो किती कष्ट घेतो बिचारा. आल्या आल्या त्याला गावाला आल्या आल्या पहिलं फण्यासाठी सांगितले बाबांनी. आणि एवढं भारी वातावरण आहे, गडे फणतोय इथं, एवढं अख्खं वावर त्याला फणायचे. आणि आत्ता सुरुवात केली त्यांनी, एवढंच फणले. तर अजून तिकडं जाऊन परत फिरून अख्खं यायचं सगळं फिरून, तर लय टाईम लागणार आहे फणायला. मध्ये मध्ये क्लिप घेऊ आणि दाखवू तुम्हाला कसं चाललंय फणायचं काम काय. पण लागत नाही नेट म्हणून आता परत थांबून शूटिंगचं काम चालू होतं. चालू आहे का झालंय? चालू आहे अजून शूटिंगचं काम, टेस्टिंग चालली अजून सुद्धा नाही झालं. परत त्याचं तेच चाललंय. माल ठेवलं डॅकडं, थोडं तो मी डॅकडा तुझं. लावते आकत मी खातोय वावरात पेरू. डन मित्रांनो, डन डन डन. पेरू नका बघू, हात बघा. डन मित्रांनो, ट्रॅक्टर चालवायला कोणला आवडतं कमेंट मध्ये सांगा. मला तर ट्रॅक्टर चालवायला खूपच आवडतं. स्पोर्ट कार चालवायला एवढी मजा येत नाही, एवढी मजा ट्रॅक्टर चालवायला येते मित्रांनो. नागपुरा आपल्या तिकडे सगळं नाही पाहिजे, सरळ काम झालं पाहिजे, सरळ वळंब्यात काम म्हणजे चोरीत काम. वाकडे तिकडे काम झालं तर खादरचा वळणा काय लागेल, त्याच्यामुळं वळंब्यात काम पाहिजे सरळ. बघा मागं पण बघा, बघा बघा मित्रांनो. ते बघत ना, आपण जेवढा फणतो ना त्यावेळेस जमिनीतले किडे जीवजंतू असतात ते वरती येतात, वरती आलेल्या किड्यांना खायलासाठी नाही येतात. तर मित्रांनो पाहू शकता सूर्य देखील मावळलाय, पण आपलं अजून बरंच राहिलंय, अर्ध्यापेक्षा जास्त तिकडे राहिलंय. आणि इथं हा थोडा पॅच राहिलाय, आपण सर्कल मारतोय त्याच्यामुळे हा मधला पॅच राहिलाय. इकडचं एवढं झालंय, एवढं आपण काढून घेऊ आता आणि मग घरी जाऊ. राहिले सकाळी करू. क्षितिजावर अशा कलरची उधळण झालेली आहे. चला तर एवढं घेऊ काढून, लाईट ऑन करायला लागेल बहुतेक. यस, आता घेऊ काढून एवढं. तर मित्रांनो फायनली आपण शेवटचं तास घालतोय, त्याच्यानंतर आपण घरी जाणार आहे, कारण की फार अंधार पडलाय. कॅमेऱ्यात उजेड दिसतंय पण फारच अंधार पडलाय. राहिलं सकाळी लवकर उठून करू, कारण की उन्हाचं आलं ना, उन्हा असं खूप गुळ उडते आणि ट्रॅक्टर पण चालायला मजा येत नाही. त्याच्यामुळं उद्या करू सकाळी सकाळी लवकर उठून. राहिलं आपण चाललंय आता घरी. होऊ शकता रात्र व्हायला लागली, बऱ्यापैकी रात्री 7 वाजले 7. मित्रांनो वाघ दिसला आपल्याला पहा, दिसतोय का? ते खाली गेलाय आता. सकाळचे 6:30 वाजले मित्रांनो, आणि आपण परत निघलोय फणायला. राहिलं फणून घेऊ आज लवकर जाऊन. सकाळचा नजारा बघा.
मित्रांनो आपलं बऱ्यापैकी झाले, अर्ध झाले बघा जवळजवळ. आपण सकाळी लवकर आलो होतो, आता जरा भूक लागली. आपण घरी जाऊन नाश्ता करून येऊ. ट्रॅक्टर केला आपण मध्येच उभा. काय लय लोड नाही घ्यायचा मित्रांनो, आपलंच वावर आहे, आपल्यालाच करायचंय. कोणी येऊन करणार नाही आणि नाही केलं तरी आपल्याला कोण म्हणणार नाही. त्यामुळं लोड नाही घ्यायचा, निवांत मध्ये करायचं. भूक लागली खाऊन यायचं आणि परत काम करायचं, चिल. घरी जायचा रोड बघा बागातून. कांद्याचं रोप टाकलं होतं आपण काही दिवसापूर्वी मित्रांनो, पाहू शकता आज काय उगले. जरा पातळ दिसते कारण की काय झालं होतं तर नाशिक मारताना जरा जास्त झालं, त्याच्यामुळं शेंडे थोडे वाकडे झाले. पण ते आता नीट होतील व्यवस्थित. 1-2 दिवसात परत होतं तसं होईल. उतार 1 नंबर झाला याचा. हे जे असते ना हे इथं कमी उगले, हे तिकडून पाणी जास्त आलं ते वाहून गेल्यामुळे ते रोप वाहून गेले तिथून. पण बाकी ओके आले सगळं. आवळे बघा, आवळे बरं झालेत. आवळे झाडावरती पण आहे. हा आहे लसूण मित्रांनो. लसूण बघा एवढा झालाय आपला. घरचा लसूण आपल्या घरीच पिकवतो आपण, खायापुरताच करायचा, जास्त नाही करायचा. मेथीची भाजी गावठी. बाजारात मिळणारी भाजी तुम्हाला माहिती किती फवारणी केली असते, आपण घरी केली. काय फवारायची नाही, काय नाही. सेंद्रिय खायचं, निरोगी राहायचं. आळूची पानं बघा, यांना पण काही फवारणी नाही, काय नाही. यांना टाकीवरले ओव्हरफ्लोचं पाणी येते, सांडपाणी नाही, ओरिजिनल पाणी. त्यामुळे बघा 1 नंबर येते. हे पण सेंद्रिय. या मित्रांनो नाश्ता करायला. तर मित्रांनो नाश्ता झालाय आपला, आपण आले परत वावरात. आता आपण परत टाइम लॅप्स लावू. टाइम लॅप्स एन्जॉय करा. झालेलं आहे 1-8 तास राहिले फक्त. थोडं 8 तास घालून घेऊ, आपण घरी जाऊ. 8 तास म्हणजे काय, आपण ज्यावेळेस सुटत असतो ना साईडला ट्रॅक्टर वळवताना तर थोड्या शिल्लक राहतात ना नाही तर ते आपण काढून घेऊ. वा पूर्ण झालेलं आहे आपलं वावर. हे जे वावर आहे ना मित्रांनो, आपला करायचे कांदे लावायला रेडी. कांदे लावण्यासाठी रेडी करायचे वावर. त्यासाठी आपण त्याची मशागत करून घेतली. त्याचे ना पाऊस चालू होता ना आतापर्यंत, तर पावसामुळं काय आलं होतं, छोटे छोटे गवत उगलं होतं. तर फलल्यामुळं आता ते वरती येणं आणि उन्हाने जळून जाईल. नंतर ना आपल्याला सारे पाडायला वगैरे त्यावेळेस गवत राहणार नाही. तणनाशक मारायची गरज जास्त पडणार नाही. कारण एकदा जर बी पडलं त्या गवताचं तर ते बी आपण कांदा लावल्यावर त्याच्यात ते गवत वाढणार. त्यामुळे आधीच ते गवत मारून टाकलं असेल तर कांदा लावल्यावर जास्त गवत उगणार नाही. त्याच्यामुळे आपण अजून करून घेतले. आपलं रोप तुम्ही पाहिलं असेल आता, तेवढं रोप आहे. अजून थोड्या दिवसात ते रोप लावायला येईल. तोपर्यंत आपल्याला हे वावर रेडी करून ठेवायचं कांदा लावायला. तर मित्रांनो पाहू शकता आपलं पूर्णपणे फनून झालेलं आहे सगळं वावर. मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथंच एंड करूया. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.